मऊ लुसलुशीत आणि झटपट होणारा उपमा कुणाला आवडणार नाही. चला तर मग आपण साहित्य आणि कृतीकडे वळूयात. नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. उपमा करण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवून त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालतोय. कढई गोल फिरवून तेल कढईला सगळीकडे पसरवूयात, म्हणजे उपीट कढईला चिकटणार नाही. तापलेल्या तेलामध्ये घालतोय अर्धा छोटा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यावर घालायचा अर्धा चमचा जिरं. जिरं फुललं की अर्धा छोटा चमचा पांढऱ्या उडदाची डाळ घालूया. उपीटामध्ये पांढऱ्या उडदाची डाळ छान कुरुम लागते. छोटा अर्धा चमचा पंढरपुरी डाळ, 1 हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे, चमचाभर शेंगदाणे, अर्धा बारीक चिरलेला कांदा, 1 मोठा चमचा बारीक केलेले गाजराचे तुकडे, अगदी अर्धा छोटा बारीक चिरलेला टोमॅटो. घातलेले सगळे जिन्नस आपण छान परतून घेऊयात. साधारण बदामीसर रंग आला पाहिजे. टोमॅटोचा रंग त्या फोडणीमध्ये उतरला पाहिजे. तुम्ही पाहू शकता टोमॅटोचा असा बदामीसर रंग त्या फोडणीमध्ये उतरला की आपण घालतोय अर्धा चमचा बारीक मीठ. चवीसाठी थोडी साखर घालायची आणि घातलेले सगळे घटक थोडे परतून घ्यायचे. पाववाटी चाळलेला बारीक रवा घालायचा. एका माणसासाठी पाववाटी रव्याचा उपमा भरपूर होतो. रवा थोडा बदामीसर रंगावर येईपर्यंत परतून घेऊयात. गॅस आपण लो फ्लेमवरच ठेवलेला आहे. रवा फोडणीमध्ये परतल्याचा एक फायदा होतो की रव्यामध्ये सगळे जिन्नस जे घातलेले आहेत ते छान एकजीव होतात. रवा बदामीसर रंगावर परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण आधणाचं म्हणजेच गरम पाणी थोडं घालणार आहोत आणि हलवत राहणार आहोत. एकदम घातलं की त्याच्या गुठुळ्या होतात, त्या होऊ नयेत म्हणून एका हाताने स्पॅच्युलाने हलवायचं आणि एका हाताने थोडं पाणी घालायचं. साधारण 1.5 वाटी पाणी भरपूर होतं. ते झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. आपला उपमा तयार झालेला आहे. ह्या गरमागरम उपम्याच्या वरती आपण 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि पुन्हा हलवायचं, म्हणजे उपमा जास्त मऊ लुसलुशीत होतो. तर असा हा मऊ लुसलुशीत पटकन झटपट होणारा 5 मिनिटात होणारा उपमा तुम्ही घरी करून पहा आणि मुलांना नाश्त्यासाठी अवश्य द्या, टिफिनला द्या, मधल्या वेळेस खायला घ्या आणि कसा झाला आहे ते मला कमेंट करून जरूर कळवा. अशाच झटपट रेसिपींसाठी कुक विथ ग्रॅनीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.